न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्याबरोबर आणि मुख्यतः सेना या सरकारचा पाठिंबा कधी काढणार हा प्रश्न जो आहे त्याची उकल करण्याचा प्रयत्न करतोय। माझे सहकारी मानसी प्रश्न विचारते। मानसी सर, मराठी बाण हा शिवसेनेचा नेहमी मुद्दा राहिला आहे, पण तुमच्या मराठी बाणाला धार लावायला गुजरातून हार्दिक पटेल आणि इंग्रजीतून डिड यू नो या गोष्टी का वापराव्या लागल्या तुम्हाला? हार्दिक पटेल काय मराठी बाणाला धार लावायला इथे आले नाहीत। साधा प्रश्न आहे तो। तुम्ही प्रश्न विचार, हार्दिक पटेल इथे मुंबईमध्ये आले, त्यांना बरेच दिवसापासून मातोश्रीवर यायची इच्छा होती। त्यांच्या तुम्ही मुलाखती वाचा सगळ्या आंदोलनानंतरच्या, त्याने सांगितलं की माझे दोनच आदर्श आहेत, भगतसिंग आणि बाळासाहेब ठाकरे, हे दोन त्यांचे आदर्श आहेत असं त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे। जेलमध्ये असताना पण त्यांनी तेच सांगितलं की भगतसिंग आणि बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श आहेत। काल ते आले, बाळासाहेबांचं जे स्थान होतं दुसऱ्या माळावर मातोश्रीच्या तिकडे त्यांना नमस्कार केला आणि मग आता ते एक राजकीय कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत। मातोश्रीवरती आले, प्रसिद्धी माध्यमाने त्याला प्रसिद्धी दिली। गोव्यात गुजरातला निवडणूक आहे डिसेंबर महिन्यात, लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी बाणाला धार लावायचा आमची धार अगदी दोन्ही बाजूने मजबूत आहे। काय झालं, इंग्लिश एक शब्द वापरला तर आपण कुठल्या भाषेच्या विरोधामध्ये आहोत का? इंग्रजी आम्हाला यायला पाहिजे, मराठीबरोबर हिंदी यायला पाहिजे। मी दिल्लीत जातो तेव्हा हिंदीमध्ये बोलतो। इंग्रजी ही नाही म्हटलं तरी जगाची भाषा आहे। मुंबईतला, महाराष्ट्रातला, देशातला बहुसंख्य वर्ग हे सोपं इंग्रजी आहे ना, ते आम्ही वापरतो। इंग्रजीचा दुस्वास कुठल्याही भाषेचा, कुठल्याही प्रांताचा दुस्वास करू नये। तुम्ही मला डिड यू नोचा प्रश्न विचारलात म्हणजे आमची जाहिरात हिट झाली ना, हेच हवं आहे। पण राऊत सर, हार्दिक पटेल गुजरातमध्ये शिवसेनेचा चेहरा असणार का आणि शिवसेना गुजरातमध्ये निवडणुका लढवणार का? आम्ही उत्तर प्रदेशमध्ये लढतो आहे। परवाच गोव्यातून आम्ही एक निवडणूक लढवून आलो, बरे लहान राज्य आहे, लढले। बिहारला सुद्धा आम्ही लढलो, मग गुजरातला का नाही लढायचं? गुजरातला सुद्धा आम्ही साधारण त्यांच्याकडे 180 जागांची विधानसभा आहे। सर, आपण आता आम्ही काम करतोय तिकडे, काम चालू आहे आमचं, आमची टीम तिकडे काम करते। आता हे जे फोर्सेस आहेत हार्दिक पटेल सारखे, त्याने एखादं राजकीय संघटन निर्माण केलं तर नक्कीच आम्हाला त्यांच्यावर काम करता येईल का याचा विचार केला जाईल, पण आम्ही निवडणुका लढणार गुजरातमध्ये। सर, आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाभारताचा उल्लेख केला। महाभारतामध्ये शकुनी मामा हे नेहमी दुर्योधनाच्या बाजूने होता आणि त्यांचा पराभव निश्चित होता। शिवसेनेतले दुर्योधन असं तुम्हाला विरोधकांनी उपमा दिलेला आहे। नाही, मला शकुनी मामा म्हटलं। सॉरी, शकुनी मामा बोललेला आहे। तुम्ही असं करू नका, तर शकुनी मामा टाकायचं शकुनी मामा, आणि जिकडे शकुनी मामा आहे तिकडे पराभव निश्चित आहे असं असं विरोधक काही बोलतात। नाही। जिथे बघा, महाभारत हे नव्यानं लिहिण्याचा प्रयत्न होतो आहे। यांना अधिकार कोणी दिला नव्यानं महाभारत लिहिण्याचा? नवीन वाल्मिकी कोणा लिहिणारा हा? आणि भगवद्गीता ज्या आहेत ही एक भगवद्गीता नाही आहे, 7 भगवद्गीता आहे। त्या 7 भगवद्गीतामध्ये एक उद्धव गीता सुद्धा आहे। हे आमच्या त्या मित्रांना माहीत नाही, ती उद्धव गीता त्याने वाचली पाहिजे। महाभारतामध्ये जे उद्धव नावाचं पात्र आहे ते प्रमुख पात्र आहे आणि ते श्रीकृष्णाचं प्राणसखा अर्जुनाप्रमाणे असं ते पात्र आहे। श्रीकृष्ण जो आहे हा अर्जुन आणि श्री उद्धवाला विचारून सगळे निर्णय घेत होता। हे जर पाहिल्यावरती तुम्ही उद्धवजींचं पात्र काय ते बघा, महाभारतात त्यांचं स्थान बघा। आता त्यांनी दुर्योधन जरी म्हटलं तरी महाभारत बदलू शकत नाही ना, तुम्ही कोण ठरवणार? मी महाभारत काळापासून जरा शिवकाळामध्ये आणतो। या. तिकडे मला सांगा, शिवरायांचं आतापर्यंत थेट नाव घेणारी शिवसेना होती। म्हणजे एक असा काळ होता की काँग्रेस सुद्धा शिवरायांचं नाव घ्यायची नाही, ती शिवसेनेने नाव घेतलं। पण आज तर भाजप म्हणतो की छत्रपती का आशीर्वाद मिळणारच, परिवर्तन होणारच। नाव घ्यायला लागले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लागले। मतांसाठी काही करायला तयार असतात हे लोक। ते डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतात, त्यांचं स्मारकाचं उद्घाटन केलं हिंदू मिलला। काय झालं त्या स्मारकाचं? एक वीट तरी रचली का अजून? प्रधानमंत्री आले आणि निघून गेले। भूमिपूजन झालं, समुद्रपूजन झालं, समुद्रपूजन झालं, पाणी वाहून गेलं ना, परत लाटा परत निघून गेल्या त्या। कधी करणार तुम्ही कामाला सुरुवात? जलपूजन झालं ना, मग त्यातून जरा खांब बाहेर येऊ द्या, की खडक बाहेर येऊ द्या। हे सगळे शिवाजींचं स्मारक छत्रपतीचं व्हायला पाहिजे।
ते होत असताना या महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत ना, जे आम्ही सांगतो ते खरं स्मारक आहे त्यांचं संवर्धन कोणी करायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी स्मारक व्हायला पाहिजे. त्या समाजाला कोणी वरती आणायचं हो? रामदास आठवले आजच म्हटलं आमच्या पाठीत खंजीर खूप असला म्हणून भारतीय जनता पक्षाने, ते सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचं नाव सांगतायत ना. तर हे राजकीय जे पत्ते पिसण्याचं काम चालू आहे ना, हे थोडे दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात आणि देशामध्ये ओळखलं जातं की युगपुरुष, योद्धा पुरुष, आणि आम्ही शिवसेनेनं त्यांचा विचार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात बाळासाहेबांनी अंगीकारला आणि पुढे नेला. पण शिवरायांचा विचार पुढे नेणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दाच तुमच्या अजेंड्यात नसतो शिवसेनेच्या. आणि दुसरा असा आहे की नुसतं होर्डिंगवर मतासाठी छत्रपती शिवाजी महाराज लावून त्यांचा आदर होत नाही ना. हे आता लावायला लागले छत्रपती शिवाजी महाराज. कालपर्यंत महाराजांच्या मनात नव्हते ना डोक्यात नव्हते. आता प्रश्न राहिला बाळासाहेबांच्या स्मारकाचा. बाळासाहेबांचं स्मारक जे आहे ना, ते कागदावरच्या तुमच्या अजेंड्यावर किंवा जाहीरनाम्यापुरतं नाही आहे. बाळासाहेब त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांचं स्मारकापेक्षा मोठे आहेत. ते 4 भिंती बांधल्या म्हणजे बाळासाहेबांचं स्मारक होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधा किंवा नका बांधू, ते शिवाजी महाराज आहेत. विवेकानंदाचं स्मारक बांधा किंवा नका बांधू, तसे बाळासाहेब आहेत. अजरामर आहेत ही व्यक्तिमत्व. ही वर्षानुवर्ष लोकांच्या मनातून पुसली जाणार नाही आहे. समोर राज्यातल्या भाजप सरकारकडे आता दूरदृष्टी नाही असं वाटतंय? चष्मा त्यांना नवीन द्यावा लागेल दूरदृष्टीचा, तो आता आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. त्यांना लांबचं दिसत नाही फार. त्यांनी नवा चष्मा घातला तर तुम्ही सरकार कायम ठेवाल? नाही, त्यांच्याकडे डॉक्टर पण नाही आहे डोळ्यांचा चांगला. त्यांच्याकडे डॉक्टर नाही आहे चांगला. आणि शेवटी असं आहे की दूरदृष्टीचा विचार जर करायचा असेल तर आधी महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. हा महाराष्ट्र खूप मोठा आहे, इतिहास खूप मोठा आहे. हा तात्पुरता चालण्याचा इतिहास नाही आहे, राजकीय इतिहास नाही. पण कुठे चुकले देवेंद्र फडणवीस? चुकले तर कुठे चुकले? नाही, मी व्यक्ती चुकली असं कधीच म्हणत नाही. नाही, सरकार म्हणून कुठे? देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. उत्तम काम करणारा, जाण असलेला विरोधी पक्षनेता तो होता. आम्ही त्यांना जवळनं पाहिलं आहे. व्यक्ती कधीच चुकत नाही. धोरणं चुकतात, ती धोरणं त्याची व्यक्तिगत नाही आहेत, ती धोरणं त्यांच्या पक्षाची असतील, त्यांच्यावर लादली असतील. त्यामुळे त्यांच्यावरती व्यक्तिगत टीका करणं बरं नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दिल्लीवरनं येणारा दबाव, दिल्लीवरनं येणारं प्रेशर, ह्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या ह्या भूमिका काही बदलतात? हे बघा, भारतीय जनता पक्षामध्ये किंवा कुठल्या राजकीय पक्षामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची क्षमता ही त्यांच्या हायकमांडला असते. आज मुख्यमंत्री ते आहेत, उद्या नसतील, पण धोरणं त्यांची तीच असतील ना. म्हणून मी फडणवीसांना दोष देणार नाही. नाही, पण थेटपणे भाजपचे नेते आरोप करत होते मुंबई महानगरपालिकामध्ये ठेकेदारांशी साटलोट जे कोणाचे तर ते ब्लॅक मातोश्री- लिस्टेड ठेकेदार मुंबईतले म्हणून जे ओरडत होते, त्याच ठेकेदारांना नागपूर महानगरपालिकेत कोणी कामं दिली? तपासून घ्या. मुंबईत जे ठेकेदार चोर ठरवले गेले भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, त्या सगळ्या ठेकेदारांना नागपूरच्या महानगरपालिकेत मोठी कामं मिळाली आहेत. तेव्हा तुम्ही कशा करता अंगावरती ओढून घ्यायचं? आपण पारदर्शक म्हणताय ना. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक नाही म्हणजे काय असते पारदर्शक म्हणजे? मला जरा सांगायला पाहिजे. तुमचंच केंद्रीय अर्थ खात्याच्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावरती शिवसेना, आपलं महानगरपालिका आमची आहे ना. पण त्यात नागपूर का नाही? तुमची आहे ना उपराजधानीची, तिथे फडणवीस आहे, तिथे नितीनराव गडकरी आहे. मग नागपूर महानगरपालिका पारदर्शक का नाही? अमरावती महानगरपालिका पारदर्शक का नाही? 2 नंबरला पुण्याची महानगरपालिका आहे, भले ती राष्ट्रवादीकडे असेल, पण भाजपच्या ताब्यातली एक तरी महानगरपालिका या देशातली आहे का? दिल्लीमध्ये 4 महानगरपालिका आहेत, दिल्लीमध्ये 4, एक नाही. भाजपकडे आहेत का नाही? त्या यादीमध्ये चंदीगडची महानगरपालिका मोठी आहे का नाही? याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. पण हा जो प्रश्न विचारला आहे त्यात मुळात आणखी एक प्रश्न जो सर्वसामान्य मराठी माणसाचा आहे. गेली 25 वर्ष सत्तेत आहे शिवसेना. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करत आली. नावावर आज- नाही, मराठी माणसासाठीच. मराठी माणसासाठी राजकारण करत आली. आज त्या मुंबईत इतके खड्डे आहेत, मुंबईतला ट्रॅफिक इतका विचित्र की तासनतास अडकायला होतं. आपण दिलं तर काय दिलं मुंबईकरांना? काय दिलं नाही विचारा.
ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय त्याची जबाबदारी ही राज्य आणि केंद्र सरकारची असते. मुंबईची लोकसंख्या वाढीला आहे का आम्ही जबाबदार आहोत का? लोकसंख्या फुगली. मुंबईत मूळ लोक किती आहेत? 21% मराठी माणसं आहेत, ज्याला तुम्ही भूमिपुत्र म्हणता, आपण म्हणतो ना. ठीक आहे, गुजराती बांधव असतील, इतर असतील, पण अर्धी लोकसंख्या ही आमच्यावर लादली आहे. जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईला परमिट सिस्टीम सुरू करा सांगितलं, तेव्हा त्यांना प्रांतीयवादी देशद्रोही ठरणारे कोण होते? अटल बिहारी वाजपेयींचं राज्य होतं दिल्लीत, आणि ते शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली होती. तर तो सगळा विषय इथे महाराष्ट्रात आमचं राज्य असताना सुद्धा मागे कोणी घ्यायला लावला? जबाबदारी केंद्राची आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अनेक प्रकल्प असे आहेत जे केंद्रामुळे रखडले जातात. आता ठीक आहे, आता मुंबईतले 56 उड्डाणपूल कोणी बांधले मुंबईच्या सोयीसाठी? आम्हीच बांधले ना. युतीच्या सरकारनं बांधले मग. म्हणजे आम्हीच बांधले ना. मुख्यमंत्री शिवसेनेचं, जसं आज फडणवीस श्रेय घेतात ना कामाचं, मग आम्हाला घेऊ द्या ना. म्हणून गडकरी घेतात ते उत्तम, पण ते शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करत होते. हा जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, करून घेतलं त्यांनी. गडकरींचं योगदान आहे, त्यांनी ते सगळं अंमलबजावणी केली आहे ना, त्यांचं तर मोठं योगदान आहे. श्रेय द्यायला आम्ही लाजत नाही, तेवढी दिलदारी आमच्याकडे आहे. पण राऊत सर, ज्या प्रकारे सध्या आता पारदर्शकतेचा तुम्ही मुद्दा उपस्थित केलात, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की शिवसेनेच्या नेत्यांना बहुधा वाचता येत नाही, कारण शिवसेनेला आता मुंबई महानगरपालिकेमध्ये भोपळा मिळालेला आहे महापालिकेला. कारण ज्या ॲम्युनिटीज वरती शिवसेना म्हणते की आम्ही नंबर 1 झालो, पण इतर सगळ्यांमध्ये भोपळाही त्यांनी फोडलेला नाही आहे. आणि खंडणीखोर तो सारखी भाषा अहवाल जेव्हा जो आहे वापरली ना, तो जाते, अहवाल त्यांनी समोर घेऊन बसावा आमच्या. म्हणजे कोणाला वाचता येत नाही ते आम्ही सांगू. समोर घेऊन बसावा ना त्यांनी. आमचा अहवाल नाही आहे, तो त्यांच्या सरकारचा अहवाल आहे. हे म्हणतो खंडणीखोर आहे शिवसेना. म्हणू द्या खंडणीखोर म्हणून. काय ते बोलल्यामुळे काय खंडणीखोर होतात का? नोटाबंदीचा प्रकार हा सगळ्यात मोठा खंडणीचा विषय. असे विषय आम्ही काढायला लागलो ना, पण आम्हाला ते काढायचं नाही. कारण आम्ही विकासावर बोलतोय मुंबईच्या, महाराष्ट्राच्या. स्वतःची पापं झाकण्यासाठी दुसऱ्यावरती चिखल उडवायचा म्हणून काय तुमचे कपडे स्वच्छ होणार आहेत का? नाही नाही, तुमच्याला डाग लागले आहेत, ते तसेच राहू द्या, बघूया धुतले जातात का. नारायण राणे आज असं म्हणाले आहे की तुम्ही शिवसेनेचे नेते राजीनामा खिशात घेऊन फिरत नाही, ते देण्याची त्यांची हिंमतच नाही. फक्त हा स्टंटबाजी आहे. हे काय राजीनामा देणार नाही, पुन्हा निवडणुकीमध्ये अशी स्थिती झाली किंवा पुन्हा हे एकत्र येतील. बोलू द्या ना त्यांना त्यांचं पण ऐकलं पाहिजे ना तुम्ही. त्यांनाही आनंद मिळाला पाहिजे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे असतं अशा प्रकारे वायफळ बोलत असतात. विरोधी पक्ष आहे तो, त्यांना अधिकार आहे, लोकशाही आहे, बोलू द्या. प्रत्येक विरोधी पक्षाच्या या अशा प्रकारे भूमिकेवरती आम्ही मत व्यक्त करण्याचा काय आम्हाला काय फार आनंद नाही आहे ना. करू द्या. पण संजय राऊतजी, या ठिकाणी हा जो आरोप होतोय मुख्यतः, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आरोप करतात की काँग्रेस आणि शिवसेनेची थोडीशी हातमिळवणी आहे, छुपी. काँग्रेसवाले म्हणतात की राष्ट्रवादीवाले संपर्कात आहेत, आणि काँग्रेस आणि शिवसेनेची हातमिळवणी कशी काय असू शकते? कोणी म्हटलं? ही राष्ट्रवादीच्या लोकांनी म्हटलं. राष्ट्रवादी सुनील तटकरेंनी आज केला, परवा आशिष शेलारांनी केला. त्यांना विस्मरण झालेलं आहे की जेव्हा आम्ही सुरुवातीला पाठिंबा द्यायला तयार नव्हतो निकालानंतर, तेव्हा राष्ट्रवादीचे कोणते नेते छाती पुढे काढून आले होते, आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत BJPला? ते विसरले का? आम्ही नव्हतो, हेच होते ना राष्ट्रवादीवाले. ज्या राष्ट्रवादीला पंतप्रधान मोदी यांनी नॅचरल करप्ट पार्टी असं म्हटलं ना. NCP म्हणजे काय? नॅचरली करप्ट पार्टी. काका पुतण्यांपासून बारामतीला वाचवा अशी भाषणं आहेत त्यांची. ते तुमचे राजकीय गुरु आहेत म्हणून तुम्ही मान्य केलं. विश्वास कोणावर ठेवायचा? विश्वास नाही ठेवायचा. कधी त्यांची बाजू घेताच ना. नोटाबंदीनंतर तुम्ही असं एक विधान केलं होतं की मोदी सरकारने विरोधकांचे ऐकून घ्यावं. प्रत्येक वेळेस शरद पवार जे बोलतात ते काही चुकीचं नसतं, आणि तुम्ही शरद पवारांचं कौतुकही केलं होतं. त्याच्यामुळे असा संशय येणं साहजिक आहे. अरे वा, शरद पवारांशी आमचे राजकीय मतभेद आहेत, असू शकतात, पण तरी शरद पवार या देशातले एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत. 50 वर्ष त्यांनी संसदीय लोकशाहीच्या राजकारणामध्ये घालवलेली आहेत. या देशाचं कृषी मंत्रीपद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं आहे. महाराष्ट्रात त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा एक अभ्यासाचा असा त्यांचा एक बाज आहे. त्यांचं ऐकायला काहीच हरकत नाही ना. आमच्या सगळ्यांपेक्षा ते अनुभवी आहेत.
त्यांचं ऐकायला पाहिजे. त्यांच्यासारखे अजून 10 नेते असतील तर त्यांचंही ऐकायला पाहिजे. चंद्राबाबू नायडू यांनी सर्वप्रथम नोटाबंदीला पाठिंबा दिला होता, आज ते विरोधामध्ये उभे आहेत. नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला होता, आज ते विरोधामध्ये बोलत आहेत. फक्त आम्हीच होतो की दुसऱ्या दिवशी याचे दुष्परिणाम काय होतील समाजावर, राष्ट्रावर, राज्यावर, ते सांगण्याचं आम्ही धाडस दाखवत होतो. हा, तुम्ही म्हणता शरद पवारांचं ऐकलं पाहिजे. उद्धव ठाकरे ऐकतात? शरद पवारांचं ऐकतात? मी राजकीय म्हणत नाही आहे, मी आर्थिक आणि कृषी धोरणाविषयी म्हणतोय. त्यांचा अभ्यास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आधी आमचं ऐका, मग आम्ही तुमचं ऐकू. पण संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये संजय राऊतांकडे बघितलं जातं की ते शरद पवार म्हणजे पवार आणि ठाकरे यांच्यातली एक कडी जर असेल, त्यांच्यातला जर एक मध्यस्थ असेल तो संजय राऊत आहे. असं नाही खरंच मला आहे वाटत. का असं? असं असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? मलाही कधी कधी गंमत वाटते असे प्रश्न विचारल्यावर. नाही, अनेकदा म्हणजे शरद पवारांच्या तुम्ही अगदी जवळचे आहात अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगते. मी सातत्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ राहिलो, उद्धवजीच्या जवळ राहिलो. शरद पवारांविषयी मला पहिल्यापासून प्रेम आणि आदर आहे, का असू नये. चंद्रशेखर होते या देशाचे पंतप्रधान, फार कमी काळ त्यांनी प्रधानमंत्रीपद भूषवलं. मी त्यांच्या फार जवळ असायचो. काही नेतृत्व असतात ही आपल्याला आकर्षित करून घेतात. मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, मी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहे, मी वावरतो. कम्युनिस्ट पक्षाचे नेते तुम्ही पाहिलं नाही, श्रीपाद अमृत डांगे असा नेता झाला नाही या देशामध्ये. इतिहास घडवणारे ही लोक होते सगळे. त्यांनी या देशामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. तो मराठी माणूस होता आपला. आणि तुम्हाला मी सांगतो, आम्ही कम्युनिस्टांबरोबर लढून इथे शिवसेना निर्माण केली, वाढवली. पण शिवसेनेच्या पहिल्या महाअधिवेशनामध्ये चीफ गेस्ट कोण होते? तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते. हा बाळासाहेबांची दिलदारी होती. आपण आपल्या विरोधकाचं ऐकलं पाहिजे. डांगे साहेबांचं ऐका तुम्ही. कम्युनिस्ट नेता इतका मोठा, पण तो शिवसेनेच्या व्यासपीठावरती तेव्हा आला आणि आम्ही त्यांचं विचार ऐकले आणि त्यांना शिवसैनिकांनी दाद दिली त्यांच्या भाषणाला. ही दिलदारी असायला पाहिजे राजकारणामध्ये. ते का शत्रू आहेत का कोणी? शरद पवार म्हणजे काय जनरल मुशरफ किंवा असे कोणी नाही आहेत, देशातले नेते आहेत ते का आपल्या. पण राऊत सर, तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये तेवढेच सक्रिय आहात, दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात. नोटाबंदीनंतर किंवा इतर अनेक मुद्द्यांवरनं नरेंद्र मोदींवरती एक आरोप होतो की ते हिटलरशाहीसारखे वागतात, आपला देश एका हिटलरशाहीकडे घेऊन चाललेले आहेत. कालच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की नरेंद्र मोदींसारखा माणूस पंतप्रधान म्हणून एक हानिकारक आहे, डेंजरस, त्यांनी हा शब्द वापरला. ह्या सगळ्या गोष्टींनी बघता तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? देशाला हुकुमशाही कितपत तारेल हा प्रश्न. हा देश खूप मोठा आहे. या देशामध्ये खूप राज्य आहेत, खूप भाषा आहेत, खूप धर्म आहेत, खूप पंथ आहेत. या देशामध्ये राज्य करायचं असेल तर सगळ्यांना घेऊन तुम्ही तुमचे निर्णय राबवायला पाहिजेत. तुम्ही जर तुमच्याच पक्षातल्या मंत्र्यांना तुम्ही विश्वासात घेणार नसाल, कॅबिनेटला, तर तुम्ही देशाला विश्वास कसा देणार? हा साधा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. तुम्ही जी धोरणं सांगितली, आखलीत, किती धोरणं तुम्ही हुकुमशाही पद्धतीने राबवलीत. जर तुम्ही हुकुमशाह आहात ना, मग आमची मागणी समान नागरी कायद्याची तुम्ही अंमलबजावणी करा. या देशाला एक कायदा पाहिजे. हुकुमशाह म्हणून तुम्ही हा समान नागरी कायदा ज्या दिवशी लावाल, आम्ही तुमची हुकुमशाही मान्य करू. हुकुमशाह म्हणून तुम्ही 370 कलम काश्मीरच्या बाबतीत जर तुम्ही रद्द करून दाखवण्याची हिंमत दाखवली, तर तुमची हुकुमशाही या देशाला तारक आहे ना तारक. तुम्ही सक्तीचं कुटुंब नियोजन करा, धर्म आणि पंथ न पाहता हुकुमशाह म्हणून करायचं. आम्ही हुकुमशाह म्हणून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. आहे का तयारी? सांगा आम्हाला. सर, मुख्यतः वेळ संपत आलेली आहे. खरं तर खूप चर्चा करण्यासारखं आहे. अनेक विषय आहेत जे शिवसेनेच्या नेत्यांबरोबर चर्चेला जाऊ शकतात. पुन्हा अगदी जाता हे जे बजेट सेशन आहे महाराष्ट्र सरकारचं, अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 8 मार्चला सुरू होणारं, ते महाराष्ट्र सरकार पाहणार की नाही पाहणार? तुमचा प्रश्न फार गंभीर आहे आणि तो सध्याच्या घडामोडीच्या संदर्भात आहे आणि त्याच्यावरती निर्णय उद्धवजींचाच आहे ना शेवटी. नोटीस पिरियड जो आहे, हा नोटीस पिरियडवरती बरंच काही गोष्टी अवलंबून आहेत. 21 तारखेचे निकाल बरंच काही सांगून जातील आणि त्यानंतर अनेक निर्णयांना गती
आणि वेग प्राप्त होईल. पण 21 तारखेनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि मुंबईला एक स्वच्छ आणि स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही मोठ्या विचाराने एकत्र येत आहोत अशी प्रेस कॉन्फरन्स तर होणार नाही. माननीय उद्धव ठाकरे यांना मी ओळखतो, त्यांच्या सहवासात आम्ही असतो. कुठल्याही प्रकारच्या तडजोडीच्या आणि मिटवामिटवीच्या मूडमध्ये मला त्यात दिसत नाही आहे. झालं ते झालं. जेव्हा त्यांनी म्हटलं युतीमध्ये आम्ही 25 वर्ष कुजलो जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या वेदना समजून घ्या. त्यात सगळं आलं. सर खूप खूप धन्यवाद. आज जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत तुम्ही आलात, न्यूजरूममध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यासाठी मुख्यतः या सरकारचे दिवस हे भरत आलेत नोटीस रूपानं. अशा स्वरूपात स्पष्टपणे संकेत जे आहे तर संजय राऊतांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि सध्या तरी उद्धव ठाकरे हे कोणत्याही कॉम्प्रोमाइज मूडमध्ये नाहीत किंवा काही गोष्टी पुन्हा एकदा पदराखाली घेण्याच्या मूडमध्ये नाहीत आणि त्यामुळे हे सरकार हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहणार की नाही यावरचं प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र लवकरच हे सरकार कोसळेल असे स्पष्ट संकेत जे आहे तर संजय राऊत यांनी दिले. आपण इथेच थांबणार आहोत. बघत रहा जय महाराष्ट्र.